नमस्कार. आपण आज एका महत्त्वाच्या विषयावरती चर्चा करणार आहोत. माझ्यासमोर द इंडियन एक्सप्रेसचं एडिटोरियल पेज आहे आणि इथे काँग्रेस पार्लमेंटरी पार्टीच्या चेअरमन श्रीमती सोनिया गांधींनी लिहिलेला एक लेख आहे. गव्हर्नमेंट सायलेन्स ऑन युनिलॅटरल मिलिटरी ॲक्शन इज रिट्रीट फ्रॉम प्रिन्सिपल. इराणवरती जी युनिलॅटरल ॲक्शन झाली आहे असं त्यांचं म्हणणं आहे, अमेरिका आणि इस्रायलने केलेली, त्यावरती भारतानं प्रतिक्रिया न देणं. आणि विशेषतः त्यांचा रोख आहे की इराणचे सर्वोच्च नेते खामेनींच्या मृत्यूबद्दल भारत सरकारनं आणि विशेषतः माननीय पंतप्रधान महोदयांनी काही प्रतिक्रिया दिली नाही, याच्यावरती सोनियाजींचा आक्षेप आहे. ह्या लेखातले काही महत्त्वाचे मुद्दे असे आहेत की भारत एक न्यूट्रल स्टेट आहे. नॉन अलाइड मुवमेंट नंतर आपण कुणाची बाजू घेत नाही, अमेरिकेवर रशियाची. आता आपण इस्रायलची बाजू घेतो की काय, हा त्यांचा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, एका राष्ट्रप्रमुखाची हत्या झाली आहे आणि भारत प्रतिक्रिया देत नाही, हे म्हणजे अब्डिकेशन आहे असा त्यांचा स्पेसिफिक वर्ड आहे. आणि ही पॉलिसी अतिशय चुकीची आहे. आपली फॉरेन पॉलिसी फेल झाली आहे. मागची 24 तास काँग्रेस आणि काँग्रेसची सगळी टीम हेच सातत्यानं सांगते. त्यात अजून त्यांनी एम्फेसाइज केलेले जे 2-3 प्रामुख्याने मुद्दे आहेत ते असे आहेत की ज्यावेळेस काश्मीर प्रश्न एका आंतरराष्ट्रीय टीमनं, ऑर्गॅनिक ऑफ इस्लामिक कंट्रीजनं काश्मीर प्रश्नावरती भारताला घेरायचा प्रयत्न केला, त्यावेळेस इराणनं आपल्याला संरक्षण दिलं. इराणनं तो ठराव नाकारला. श्रद्धेय अटलजींचा रेफरन्स त्यांनी ह्या लेखामध्ये दिला आहे आणि असं त्या म्हणतात की 2001 मध्ये इराणसोबत आपले टाईज अतिशय फर्म आहेत असं अटलजींनी सांगितलं होतं. पण आता मोदीजी काय बोलायला तयार नाहीत. आणि ट्विटरवरती अर्थात एक्सवरती ही पोस्ट जशाला तशी रिट्विट केली आहे त्यांचे नेते आणि लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी. काल ह्याच विषयामध्ये त्यांचे सहकारी पक्ष असणारे महाराष्ट्रातले उभाटाचे प्रवक्ते संजय राऊतांनी सुद्धा खामेनींना नेहरूंचं फॅन सांगितलं आणि मोदींनी यावर प्रतिक्रिया न देणं किती आक्षेपार्ह याचं विवेचन केलं होतं. मुळामध्ये काँग्रेसचा आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा सातत्यानं मागच्या 24-48 तासामध्ये हा प्रयत्न दिसतोय की हा युद्ध म्हणा किंवा इराणचे सर्वोच्च नेते खामेनी यांचा मृत्यू म्हणा, याला भारत सरकारला जोडायचं आणि विशिष्ट धार्मिक रंग द्यायचा. मुळामध्ये कुठलीही आंतरराष्ट्रीय घटना एखाद्या आंतरराष्ट्रीय परिमाणामध्ये बघताना डिप्लोमॅसीचा विचार करावा लागतो. हे सोनियाजींना कळत नसेल हे का मी मानायला तयार नाही. हा जर लेख सोनियाजींनी लिहिला असेल किंवा जयराम रमेशांनी ग्रहित धरा लिहिला असेल तर त्यांना ह्या गोष्टींची जाणीव असेल की भारत सरकार म्हणून ते सुद्धा ज्यावेळेस सरकारमध्ये होते त्यावेळेस डिप्लोमॅटिकली काय ॲक्शन घ्यायची यावरून हे सगळ्या गोष्टी ठरत असतात. त्याला राजकीय रंग देणं, वांशिक, पंथिक, धार्मिक कुठलाही रंग देणं हे अपेक्षितच नसतं, पण त्यांना ते करायचं आहे हे स्पष्ट दिसत आहे. मला सोनियाजींना काही गोष्टी आठवणीने सांगायच्या की सोनियाजी, इराणशी भारताचे संबंध काही वाईट नाहीतच. इस्रायलची चांगले आहेत, इराणशी चांगले आहेत, सगळ्या आखाती देशांची चांगले आहेत. मोदीजी आल्यानंतर तर सगळीकडेच भारताची प्रतिमा पण सुधारली आहे, हे सगळे जगानं मान्य केलं आहे. पण असे संबंध ठरवताना आखाती देशामध्ये जवळपास 1 कोटी भारतीय आहेत. आपल्या एनर्जी सप्लायचा भारत सरकार विचार करतं, आपल्या 1 कोटी लोकांचा विचार करतं, तिथल्या ट्रेड रूट्सचा विचार करतं. खरं तर आपण ज्यावेळेस 1998ला न्यूक्लिअर पॉवर झालो, आपण न्यूक्लिअर टेस्ट केल्या, त्यावेळेस तुमचेच नेते चिदंबरम लोकसभेमध्ये ओरडू सांगत होते की आपल्याला न्यूक्लिअर पॉवर होण्याची काही गरज नाही आहे. आता तुम्ही वेगळ्या भाषेमध्ये बोलताय. मला तुम्हाला आठवण करून द्यायची आहे, तुम्ही ह्या लेखामध्ये ज्याचा उल्लेख केला नाही, कदाचित तो टाळलाय का तुम्हाला ते सोयीस्कर नव्हतं. 2005, 2006 आणि 2009 मध्ये आंतरराष्ट्रीय परमाणु ऊर्जा संस्थेमध्ये इराणनं न्यूक्लिअर पॉवर व्हावं का नाही यावेळी ज्यावेळेस ठराव आला त्यावेळेस भारतानं त्याला विरोध केलेला आहे. तुम्ही सरकारमध्ये असताना केला आहे, मोदीजी त्यावेळेस नव्हते. पण 2008ला ज्यावेळेस मुंबई अटॅक झाले त्यावेळेस
इराणची भूमिका अतिशय खेदजनक आहे असं भारत सरकारनं इराणच्या उपपरराष्ट्र मंत्र्यांना कळवलंय की तुम्ही भारताच्या संवेदनेशी सहमत नाही आहात असं इराणला त्यावेळेस तुमच्या सरकारनं पण कळवलंय. आम्ही त्याला भारत सरकारनं कळवलं असं म्हणू, पण तुम्ही मनमोहन सिंगांचं सरकार त्यावेळेस होतं. अजून दुसरी गोष्ट तुम्ही जी सांगितली नाही आहे या लेखामध्ये ती मला तुम्हाला आवर्जून सांगायची आहे की 2017 ते 2024 मध्ये इराणने आणि त्यांच्या सरकारने प्रामुख्याने त्यांच्या नेतृत्वाने 370ला आपण जे अबॉलिशन केलं 370 रद्द केला त्याला विरोध केला. काश्मीरमधल्या नागरिकांची तुलना पॅलेस्टाईनमधल्या नागरिकांशी करून काश्मीरला आंतरराष्ट्रीय मुद्दा बनवण्याचा प्रयत्न इराणच्या काही लोकांकडून झाला. ही गोष्ट आपण ह्या लेखामध्ये लिहिलेली नाही. आंतरराष्ट्रीय संबंध अनेक गोष्टींवरती आणि अनेक पातळ्यांवरती ठरत असतात. त्यामुळे ज्यावेळेस मोदीजी असं म्हणतात की मध्य पूर्वेमध्ये शांतता असणं गरजेची आहे आणि सगळे मुद्दे इराणचे आणि शेजारी देशांची किंवा अन्य कुठलेही चर्चेद्वारे सोडवले जावेत, याला तुम्ही तुमच्या लेखामध्ये गौण स्थान दिलेलं आहे. तुम्ही हा ठीक आहे असं म्हणलात, एवढंच बोललात. मला वाटतं सिलेक्टिव्ह नॅरेटिव्ह तयार करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे. काँग्रेसनं एक गोष्ट आठवली पाहिजे की ज्यावेळेस इंदिराजींची हत्या झाली त्यावेळेस इराणनं आणि इराणच्या सरकारने कुठलीही प्रतिक्रिया दिली नव्हती. काँग्रेस विसरली असेल आणि काँग्रेस कदाचित हेही विसरले असेल की ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कंट्रीजच्या एका बैठकीसाठी इंदिराजींनी फखरुद्दीन अली अहमदांना पाठवलं होतं, ज्यांना त्या बैठकीमध्ये ऑर्गनायझेशनच्या समिटमध्ये प्रवेशच नाकारला होता. ते परत आले होते फखरुद्दीन अली अहमद साहेब. आताही सांगतो, G7च्या कंट्रीजनं कुठलीही प्रतिक्रिया दिली नाही. ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कंट्रीजच्या 57 पैकी 47 देशांनी कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही. 10 देशांनी प्रतिक्रिया दिली, त्यातले 2 प्रामुख्यानं भारताच्या विरोधात पाकिस्तान आणि तुर्की आहे. प्रत्येक देश स्वतःच्या नागरिकांना आणि स्वतःच्या राष्ट्राला प्रायोरिटी ठेवून त्याचं धोरण ठरवत असतो. इथं मोदीजींनी तेच केलं. यात तुम्ही विनाकारणचे राजकारण निर्माण करताय, धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करताय, हे अतिशय चुकीचं आहे. अशी एखादी कमेंट राहुल गांधींची आपली बांगलादेशामध्ये हिंदूंचा नरसंहार आणि हत्याकांड होताना का लिहिलं नाही, याबद्दलही ह्या लेखामध्ये आपण जर काही लिहिलं असतं तर ते समजण्यासारखं होतं. आंतरराष्ट्रीय परिमाणामध्ये ज्यावेळेस प्रतिक्रिया द्यायची असती त्यावेळेस फॉरेन पॉलिसी ठरवणारे आणि सरकार चालवणारे लोक सक्षम असतात. त्याला वेगळ्या अँगलनं घेऊन नॅरेटिव्ह तयार करणं आणि गैरसमज पसरवणं ही आपल्यासारख्या मान्यवर नेत्यासाठी योग्य गोष्ट नाही आणि लोकसभेच्या विरोधी पक्षनेत्यांनी ती शेअर करावं ते अजून योग्य नाही. संजय राऊतांबद्दल मी काय बोलणार नाही, कारण ते फार मोठे आणि आंतरराष्ट्रीय प्रवक्ते आहेत आणि फार सामान्य कार्यकर्ता आहे. आपण ह्या गोष्टीला भारताच्या हिताचं धोरण काय हे बघून आणि आंतरराष्ट्रीय परिमाणामध्ये बघितलं पाहिजे, एवढंच मला म्हणायचं. खूप खूप धन्यवाद.